हे बघ अर्पिता, माझा आडून आडून बोलण्याचा स्वभाव नाही हे आतापर्यंत तुला कळलंच असेल ना। हे बघ, मला माहिती आहे तुला समीर किती प्रिय आहे आणि तुला हेही माहिती आहे की माझा समीरवर किती जीव येते। त्यामुळे आपणच एकमेकींच्या भावना समजून घेऊ शकतो ना ग। हे बघ, मी सरळच बोलते, तुझं समीरवर किती प्रेम आहे, तुला त्याची किती काळजी आहे, तू त्याच्यासाठी काय काय करू शकते, हे जगाला सिद्ध करायची हीच ती वेळ। करशील ना सिद्ध तुझं प्रेम? हो हो करेन ना। म्हणजे मी काय करायला हवं? तू आता त्याला सोडून जायला हवं, सोडून जायला हवं, कायमचं कायमचं। तू आता त्याला सोडून जायला हवं, सोडून जायला हवं, कायमचं कायमचं। असंच ग, असंच समीरचं सुद्धा झालंय। तू त्याच्या आयुष्याचा ठसका झालीयस, खूप त्रास होतोय ग त्याला सुद्धा, श्वास कोंडतोय त्याचा। मग आता तो ठसका तू थांबायला हवास ना अर्पिता। समीरने आतापर्यंत तुझ्यावर जे जे उपकार केले ना, त्याची परतफेड करायची हीच ती वेळ। मागचा पुढचा जराही विचार न करता समीरने तुझ्यासाठी कायम आगीत उडी घेतली। तुमचं लग्नच घे ना, त्या विराजने तुझ्या चारित्र्यावर संशय घेतला आणि तुमचं लग्न मोडलं। जर त्यावेळी समीर उभा राहिला नसता आणि तुझ्याशी लग्न केलं नसतं तर तुझं काय झालं असतं विचार कर। समीरने ठरलेलं लग्न मोडलं ग, तेही राजसी सारख्या श्रीमंत आणि सुंदर मुलीशी ठरलेलं लग्न मोडलं। कुणासाठी? तुझ्यासाठी। समीरचं राजसी सोबत लग्न ठरलं हे तुला ठाऊक होतं ना ग। मग तू तेव्हा याचा विचार केलास? स्वतःचा विचार केलास आणि समीरने स्वतःचा विचार केला नाही आणि तुझ्याशी लग्न केलं तुझं आयुष्य बर्बाद होऊ नये म्हणून। समीरने स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेतलं, तेही हसत हसत। कशासाठी? तुला त्रास होऊ नये म्हणून। तुझ्यासाठी त्याने त्या विराज बरोबर दुश्मनी करून घेतली। त्याचा राग पडून त्याच्या बॉसने त्याला नोकरीवरून काढून टाकलं। नोकरी गेली तुझ्यामुळे, पण त्याचा दोष त्याने तुला दिला का? नाही का? तुला वाईट वाटू नये म्हणून। एकदाही विचार केला नाही नोकरी गेल्याने आपलं घर कसं चालेल? उलट तुझ्या घरच्यांची, तुझ्या माहेरच्यांची जबाबदारी घेतली, जेवणाचे डबे पोचवले, डिलिव्हरी बॉय झाला ग समीर। तुझ्यासाठी त्याने काय काय आणि किती केलं काय सांगू तुला। अर्पिता, तुला माहिती
तू या कोमातून सुखरूप बाहेर पडावी म्हणून या समीरने काय केलं तुला माहितीये? ते वडवलीचं महादेवाचं मंदिर आहे ना, त्याच्या पायथ्याशी ते जड शिवलिंग आहे, ते उचललं त्याने एकट्याने. अगं ते उचलताना ना भल्या भल्यांची छाती फुटलीत, मरण पावलेत लोक, पण त्याने तुझ्यासाठी, फक्त तुझ्या जीवासाठी तो ते शिवलिंग घेऊन वर पायऱ्या चढत गेला. थांबला नाही, जीवाची पर्वा केली नाही, आपलं व्रत पूर्ण केलं. कोणासाठी? तुझ्यासाठी. आणि आता सगळ्यात मोठा कर म्हणजे तुझ्या ऑपरेशनच्या खर्चासाठी तो त्याची किडनी द्यायला तयार झाला होता. किडनी द्यायला तयार झाला होता. एवढं सगळं करतोय ग, एवढं सगळं केलं माहितीये तुला? नाही नाही, मला यातलं काहीच माहित नव्हतं आहे. मला कोणी सांगितलं पण नाही हो. शपथ मला कोणी सांगितलं नाही. कसं कोण सांगेल? अगं समीरने शब्द घातल्या होत्या का तुला तुला वाईट वाटू नये म्हणून. समीरला अपेक्षाच नाहीये, पण तुझं कर्तव्य आहे ना ग, त्याने केलेल्या उपकाराची परतफेड करण्याचं. त्याला कधी त्रास होऊ नये, सुखात राहावं हे बघण्याचं. त्याच्या उंदीत हा असा जळका डागाळलेला संसार टाकणार आहेस का त्याच्या उपकारांच्या बदल्यात? नाही ना. हे बघ, जे झालं ना ते खूप वाईट झालं. म्हणजे आता मला बोलताना पण कसं तरी होतंय, पण तू कायमची विद्रूप झालीस ग. नाही म्हणजे यात तुझा काहीच दोष नाही, तुझा नाईलाजच आहे, पण मग याची शिक्षा समीरला का?